3 4 5 6 7 8 मामी म्हणतात मनीषा चालली बारामतीला आराडा की काहीतरी आणण्यासाठी. चला काय करते बाई तू? बघत होती वाळल्यात का ते काय वाळा ना त्याच इतकं ऊन पडतंय पण मिरची काय वाळायचं नावच घ्याय नाही कडक आली माघारी जाऊन कागद आणायची चालली सगळं मसाल्याचं सामान आणायचं चालली फरशी पुसाय मॉप नाही तो तुटलाय ते आणायची चालली. ती काय होतंय आता पावसाळा जसं चालू झालाय तसं चाळणी ना साधी आपली गेलं नाहीची 2 दिवसात तुटती या. मग आता ती तसली चाळणी स्टीलची आणायची चालली. परत मिरच्या वाळवायला कागद आणायची चालली. आता वैशूकडून उसणं आणलाय. परत ना तुम्हाला सांगते कॅरी बॅग आणायला चालली आणि आम्ही दोघं पण चाललोय. आणि ती रुबीच तेवढं रुबीला शॅम्पू आणायला चालली. ह्या बायांवर सगळ्यांवर लक्ष ठेवून मी आलीच माघारी. नाही ते तुझं पोरगं बरोबर ठेवतं त्याला नाही म्हणलं तरी ठेवतं ती. पोरगं माझं इतकं ध्यान होतं बायांकडून जर मिरचीला थोडस जर देठ राहिली आणि ती जर देटात गेली तर पोरग येऊन सांगतो अगं काय शिकवती बायांना तू काय बायांना काम करायला लावती मम्मी मला दिसतो पण अगं मम्मी तू नाही करायचं तुझं. अहो एक दिवशी तर आहे ना नानी काकू दुपारच्या जेवल्या आणि त्यांना तासभर सुट्टी असते ना ती लोळल्या आणि मम्मी कुठतरी गेली माघारी आल्या म्हणला तू काकूला नानीला झोपायला लावलं होतं का? मम्मी म्हणली नाही. मग त्या झोपल्या होत्या तू गेल्या की बायका झोपतात. हसलं तर गणेश आहे नसतं तुम्हाला सांगते पण उलस कुठून आला करा की ते होय ना त्याचं वेगळंच काहीतरी असतं. काकू सगळे आहेत का नानी घरात येतं 11 वाजले अगं मला तू सांगितलं असतं ना मी आता पण सगळं घेऊन आली असती. मी आवरत बी नाही हाय ह्या कपड्यावर म्हणलं तरी चालते मी. बाय बाय व्हिडिओ काढायचा काढ बाय मैत्रिणींनो. आपण आलो आता वैष्णवी इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर अमोल लोखंडे. काय घ्यायली मग काय घ्यायली कुणाच्या दुकानात आली? असं आहे का? बरं हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल असं कुठं आहे? आपल्या रुईपाटीची कमान नाही का त्याच्या शेजारी तिकडं संघाचा पेट्रोल पंप पलीकडे आणि दुकान अलीकडे. काय घ्यायचं माप कुठलं? दोरी न्यायची म्हणजे तार न्यायची कपडे वाळत टाकायला फरशी पुसायचा मॉप न्यायचाय साबण न्यायचंय कागद न्यायचाय. अजून काय न्यायचं पाण्याचं पाईप किटल्या शेगडीसाठी नाही म्हणजे मला काय सांगू शेगडी पहिली गोष्ट मला एक गोष्ट दाखवायची इंडक्शन शेगडी आज काय दुर्ळाच आहे नुसतं दुकानात शेगडी मी जी शेगडी वापरते ना घरची ती कुठून आणली मी सगळ्यांना रिप्लाय देऊन मला कंटाळा आला तर ती शेगडी मी घेतलेली सचिन दुकान आणि ती कितीला आता तर रेट काय आता 1600 रुपये त्यावेळेस मला वाटतं 7 वर्षापूर्वी उलटी तरी सुईची जरा एकदा फोडून दाखव. अयो शेगडी कुठून आली आणि ह्याला करंट येत नाही पहिली गोष्ट. तुमचं दूध चहा कुकर भाताचा लावला तरी चालतं त्याचं लाईट बिल पण नाही येत. आणि आता थोडीशी जण सुधरून म्हणजे ही आली नवीन मध्ये आलेली लेटेस्ट मध्ये आली वर का चालेल आता ही मी सगळं खोलत नाही दिसते लक्षात येते लक्षात काय अडचण नाही. 1600 रुपयाला ज्यांना कुणाला पाहिजे नसेल त्यांनी जिथं या आणि घेऊन जावं काय अडचण नाही. आणि ऑनलाईन म्हणलं तरी तुम्हाला टाकन दादा. काय आहे ते स्वच्छता अभियान ग्राम स्वच्छता अभियान. अगोदर बघा जा पैसे द्या टायमाला बघू चाक आहे हा त्याला कुठं न्यायचं म्हणलं तरी रानात बिनात न्यायचं म्हणलं तरी जातं का ते.
हा एक मॉप घेतला. ही कसं बारक्या माणसाला बारकं मापात आहे ना, काय अडचण नाही ना. नाही नाही आता काय सकाळ संध्याकाळ तेवढंच काम आहे. बघा नाही असे आणा ते आणा. पण मी म्हणले का की नाही, आठवलं का मी म्हणलेले की बाबा मी तुम्ही फरशी पुसा म्हणून. मी फक्त काय म्हणलं की मापात आहे ना, ओके ना, काय अडचण नाही ना. ठोकर टाकाय मापात स्टीलचा पाईप आहे हा. ही एक घेतलं धरा. स्वस्त नसतं ही चौघाला 4 पाण्याच्या वेगवेगळ्या बाटल्या घेतल्या तर गलास घासून घासून आम्हाला दमून गेलो. हे नानीला एक चाकून लायटर घेतलाय प्लॅन्ट मध्ये. ही फरशी पुसाय ह्याला बादली घेतली आहे प्लॅन्ट मध्ये. हे फिनेल घेतलं. हा पाण्याचा बंडल घेतला पेवर धुईला ही फरशी पुसायला. आणि कागदाचं दोन कागद घेतलं मैत्रिणींना. हे सगळे खरेदी इथनं केली. आणि आपलीच आहे ती, काय लोकांची नाही होय. मालकीन बाई ते मालकीन बाई आहे आणि इकडं मालक. जर कुणाला बारामतीतल्या माझ्या ताईसाहेबांना काय घ्यायचं असेल ना तर इथं येत जा. पाण्याची मोटर नेली ना मैत्रिणीने इथनंच नेलेली. जे काय असेल ना ते मी इथनं नेते का नाही. सचिन दादा खरं बोलायचं पहिल्याचपासून. अमोल दादा सॉरी, सचिन दादाचं तिकडे आहे. आणि आमचं हार्डवेअरचं दुकान कुठे आहे तुम्हाला दाखवते मी. इथनंच दाखवते. बरीचशी खरेदी केली आणि सगळं रिजनेबल रेटमध्ये असतं. आमचं दुकान हो का, ही मोहरची बिल्डिंग आहे का ही पांढरी, तिथे शिवकृपा अकॅडमी अभ्यासिका आहे सॉरी, तिथं आमचं दुकान आहे. इथं खाली ह्या बिल्डिंगमध्ये. आणि इथं महिंद्रा शोरूमचं शोरूम आहे, महिंद्रा गाड्यांचं. आणि इथं बघा ह्यांचं दुकान आहे असं याचं सरळ. हां दुकान दाखवते की सगळं मिळतं. मिक्सर मिळते, फॅन मिळते, मोटरा मिळते, हवा मारायचं ब्लोअर मिळते, झाडून काढायचा कटाळा आला असला आमचा पेवर मी ब्लोअरनेच धुते. आमच्याकडे पण मिळतात आणि ह्यांच्याकडे पण मिळतात. हिथून घेतलं ते काय प्रॉब्लेम नाही, आपलीच आहेत. दाजीला बी सवड व्हाय नाही. दाजीने बी कटाळाच केलाय दुकानाचा होय. दाजी टायमेला दाजीचं मसाले वारी चाललंय. जसं मसाल्याचं चालू केलंय तसं दाजीने तर मानत टाकून दिली. दाजी मला म्हणते. पण खरं सांगा मसाले भारी चालले का नाही. एक नंबर चालले, लय भारी अहो, लय भारी. दाजीने म्हणलं म्हणजे बस तिकडे. सामान घेतलं, सामान घेतलं ते घेतलं आणि वरनं माझ्याच भावाला बुडवा इकडं आणला अजून आहे का नाही. नाही क्वालिटी बघायसाठी दाजी म्हणलं मिसळ एक नंबर असते. बघितल्याशिवाय कसं करणार, नुसतं एक नंबर कशावर बागायतदार मिसळ आणलेले आणि छान असते ना इथली मिसळ. पहिल्यांदाच आली मी इथं. एक नंबर खाली कळलं. येस नाही चांगलं नाही तर सांगा नाही चांगलं. हां खाली हो खाली बरोबर 1:30ला आली यावं. पहिली ती ही आता लाईट येवली त्याच्यामुळे आवाज आहे ना देस पप्पा. इथं आल्यावरच कळालं. हा मग आमच्या अनिताबाईची मांजरीचं पिलू आणि मांजर येलेली. ती पांढरी कुठं सोडली. कसं पित मला म्हणायचं ती घेऊन चल. हा तसं नाही होती पप्पा. हा तसं नाही, बायकडं नाही आले बी मला म्हणते ते आखा लय दिवस झाला आणि बाई दिसली नाही तू केली नाही काय. तिथं किती पंचायत युट्यूब वाल्यांची तुम्हाला काय माहिती. मला नाही मग म्हणणार आखा चिकडू दिसलं नाही, बाई दिसल्या नाही, त्या आमक दिसलं नाही. ह्या का अनिता बाईच्या आता आम्ही आधी घर कुठे गेलो तिकडून तसंच रानात गेलो. रानात ना असंच रोडच्या कडेलाच अनिता बाईचं ह्यांचं पण रान आहे. आमच्या रानात शेजारी लांब आहे पण. मग आता इथे चहा प्यायला आलोय. आता आमच्या बाईने चहा मांडलाय. लय दिवस झालं बाईचं दर्शन आहे माणसाला. बाई एकदा दर्शन द्या. खाली खाली गेले. नाही नाही तुमचं काय चाललंय सगळ्याला. नाही उतू गेला असं सांगायचं होतं मला. तू म्हणली दर्शन म्हणून उतू गेलंय. लय लांब आहे ना. आता आपल्या घरापासून किती किलोमीटर आहे इकडं.
कुणी अंतर बघितलं 2-3 किलोमीटर असेल. हा चहा मांडलाय बाईनी तर चहा उकळतोय. इकडं आमच्या अनिता बाईने ह्यांनी पाळल्याला डॉगी. ह्याला पाळलेलं आहे ना बाई. आणि चिळ्या नाही बरं का घरी मैत्रिणींनो. चिळ्या कुठे गेलाय काय नको. भाऊजी बी नाही तर. आणि पाऊस झाला इकडं. रेल्वे लाईन दाखवती आणि आमचं रान पण दाखवते. सर मला जाऊ नको. ही आमच्या बाईची वासरण गाया आणि आमचं रान तो का तिथं आहे मैत्रीण. हो का हिथं MIDC आणि MIDCच्या पत्र दिसतात का त्याच्या अलीकडं. आणि हिथं व्हायचं नाही ह्यांचं आहे. आणि असं रस्त्याने इकडं काय गाडी यायला जागा नाही मग गाडी तिकडं लावली. दिसते का इकडं बाईने झेंडूची फुलं लावलेली. त्याला झेंडू आल्या इथं. चिकड्या कुठे गेलाय? ही गायला गोळी असते. काय झालं? शिर्डीचं नाही ना तू गायच खाली. पाऊस झाला वय ग काय ग पावसाने राडा लावला. ए भाकरी आल्या उरका लवकर. तोंडात आवाज कमी. तोंडात भाकरी आले. मिसरीच्या पुड्या आणल्या बायानं. आ कशाचा ग त्या महेशच्या गाड्यावरती गेलो आणि आज रविवार त्याचं बंद वडापावचं. तिकडून सगळी MIDC पालती घातली तरी गावाना शेवटी इकडून आलो MIDCतनं रेल्वे गेटवरनं वडापाव. आणि मग बाईच्या घरी गेलो तसंच मग आलो. मोना मोटर चालू झाली का बाळा? काय झालं ते झालं का नीट? भरलं का पाणी? ही टाकी का नाही भरली आमची फुल वरची खिडकी उघड ना. आलो घरी. कस काय वाटतंय? पाहुणा यायला पाहिजेत मग लय मजा येईल. पाहुणा दम ताकद पळणार. ती फरशी पुसायचं आणलंय. अच्छा आहे ना बोला. ही तर बंगल्यातली फरशी पुसायला आणलं. फिनेल आणलं. ह्या पोरांना वायल्या बाटल्या आणल्या त्या मैत्रिणींना. चाळण आणली. पहिली गोष्ट म्हणजे किटलीन चाळण आणली. चाळण मी नाही सगळा घरचा बाजार मसाल्याचा. हो का ही चाळण आता तांबरण का ती दुसरी चाळण तांबरती म्हणून ही स्टीलची आणली. ही माझ्या मसाल्याच्या तेलाला किटली नव्हती म्हणून तेलाला किटली आणली. 300 रुपये घेतला. हा चाळणीला बी घेतलं जास्त त्याला बी घेतलं. ती फरशी पुसायला आणलंय. लायटर आणला मसाल्याच्या प्लॅन मध्ये. हो का ही लायटर आणला. परत चाकू कुठे गेला? दुरी आणली. फिनेल आणलं. कात्री कुठे हो का ही कात्री आणली. ही सगळा आमचा मसाल्याचा बाजार. कागद आणलं 2 एक सोडून. पाण्याचा बंडल आणला. जाऊ का असंच बायांना इथनं? पावसाला नाही बघावलं. सगळं वाटोळं करून ठेवलं आमचं. ते नाही येतलंय. ही मसाल्याच्या प्लॅन मधलं आणलं. ही पाण्याचा बंडल आणला. काय म्हणायचं माणसं म्हणायची ताई कुठे गेली? ताई कुठे गेली? काय बघा इथं लपून बसल्या. बस का लायटर आणला. कात्री आणली. चाकू आणला. किटली आणली. चाळण आणली. काय का चाळण भारी स्टीलची आणली.
आणलं दावची तू कुणाच्या आंब्याचं आणलं आपलंच आहे इथं, नक्की कोणाचं का? नाही लई आंबा आहेत आपलं स्टॉकच आहे स्टॉक टॉक आहे मध्ये आणि हो का किती छान आहे दादा आताच कुणाला लागलं तर ऑर्डर द्या. इथं आंबा संपलाय रे त्यामुळे गोल होईल दे ऑर्डर नंबरला. पावसाला नाही बघावलं अमृतच आहे रे का? आमरस करून मिळालं डायरेक्ट. चला असून दे आता ह्या गोष्टीवरती लागलं तर घ्या आंबरस. बाय बाय काय विषय शिरसोपाला गेलता नाही बाबा नाही गेलो त्या बसल्याच्या गाड्यावर. तिथला रस्ता तिथला बंद रस्ता बंद. आता म्हणलं चला इकडून. कुठल्या बसले महेश मयेच्या हा 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 रस्ता बंद, आता चला इकडून म्हणलं. आणि मग आता तिथनं यायचं म्हणल्यावर म्हणलं आणि बाई आणि म्हणते पटपट वाटत रोडला. गेली तरी आली नाही म्हणलं पटपट रोडला आल्या म्हणलं चला पुढे काय झालं तिथे झाले म्हणलं चला रेल्वे लाईनच्या कडे तसं काही नसतं माहितीये का आता काय करणार आहे ड्रायव्हर आहे आज जेवण आलतो